तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर। तर भाऊंनो, आज आपण केला एकदम खतरनाक, एकदम विशाल सिनेमॅटिक बर्थडे बॅनर। आपल्या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये टाकलेलं आहे की लवकरच आपला बॅनर येईल आणि नक्कीच तुम्हाला आवडलाय का नाही नक्कीच कमेंट करून कळवा। तर भरपूर कमेंट आल्या, जवळपास 70 कमेंट आल्यात। तर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद। तर त्या कमेंट सेशनमध्ये असं काही प्रश्न होतं की प्रॉपर्टीचा दादा तुम्ही बॅनर करताय पण एकदम डीपमध्ये आम्हाला समजून सांगा। तर डीपमध्ये सगळ्या सविस्तर गोष्टी पीसी प्लस मोबाईलसाठी दोघांसाठी आजचं ट्युटोरियल आहे। प्रॉपर सगळं बेसिक टाडाऊन्स मी तुम्हाला समजून सांगणार आहे। आणि आज तुम्हाला आपल्या थंबनेलवर 2 बॅनर बघायला भेटले असतील। तर त्यातला आपण आज पहिल्यांदा डार्क थीम एडिशन वाला करणार आहे प्रॉपर, आणि जो ब्राउन फ्रेश थीम बघताय प्रॉपर गाडी आणि घराची, तर ती आपण ह्या जर ट्युटोरियलला ढीग प्रेम दिला भरमसाठ, आपल्या ह्या ट्युटोरियलचं लाईक टार्गेट आहे 1000। तर ह्या ट्युटोरियलचं लाईक टार्गेट जर तुम्ही कंप्लीट केला तर नक्कीच ते लवकरात लवकर ट्युटोरियल येईल, 100% लवकरात लवकर ट्युटोरियल आहे। आणि तेही मी तुम्हाला सविस्तर आज जसं सांगणार आहे ना, पुढे तुम्हाला कळलंच, तर त्या थीममध्ये एकदम बेसिक ते ॲडव्हान्स इफेक्ट टू इफेक्ट सगळं समजून सांगेन। ओके, तर नक्कीच आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक आहे। तर 100% आजच्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, आणि जर चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। आणि बाकी आपली ही इंस्टाग्राम आयडी आहे, इंस्टाग्राम आयडीलाही फॉलो करा विसरू नका। जवळपास आपलं 28,500 फॉलोअर्स झाल्यात, भरमसाठ ढीग प्रेम दिलाय, मनापासून धन्यवाद। आणि आपल्या यूट्यूबला 94,000 एवढा मोठा परिवार पूर्ण झालाय, फक्त आणि फक्त 6,000 राहिलेत भावांनो। भरपूर प्रेम द्या, जे कोण नवीन असतील त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा, आणि नक्कीच 1 लाख करून टाका। हो, बाकी काय एवढा विषय नाही, इथं पण 30,000 करून टाका आपल्या इंस्टाग्रामला, आणि तिथं पण 1 लाख लवकरात लवकर करून टाका। तर राहिला विषय आपल्या क्लासचा, तर भावांनो येत्या 11 तारखेला आपली नवीन बॅच सुरू होते प्रॉपर, सगळ्यांना माहिती आहे। भरपूर ढीग प्रेम दिलाय, भरपूर जास्त ॲडमिशन झाल्यात। अजून कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन करा, आणि ऑलरेडी भरपूर फोन येऊनही गेल्यात, तेही पुढं पाठीमाग करतीलच। तर भरपूर कमी जागा शिल्लक आहेत, 4 ते 5च जागा शिल्लक आहेत एक्स्ट्रा वाढवून। तर जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन करा। वर तुम्हाला नंबर दिसला, ह्यावर संपर्क करून सविस्तर मला माहितीसाठी इन्फॉर्मेशनसाठी कॉल करा किंवा मेसेज केला तरी सविस्तर मी इन्फॉर्मेशन देईन। भरपूर कमी पैशात, भरपूर कमी वेळात, भरपूर ढीग डीपमध्ये शिकाय भेटणार भावांनो, काळजी करू नका, सगळं माझ्यावर सोडा। आपण लाईव्ह क्लासही घेणार आहे, प्लस त्याचं रेकॉर्डिंगही देतोय म्हणल्यावर बघू शकता, आणि ते पण लाईफ टाईमसाठी। प्लस 30 GB डाटा असेल, सर्टिफिकेट असेल, तुमच्या नावाची कॅलिग्राफी असेल, फ्री सॉफ्टवेअर्स असेल, भरपूर काही गोष्टी आहेत, आणि नवीन ॲडिशनही आहे आपल्या सिलेबसमध्ये। नक्कीच सगळ्या सविस्तर गोष्टी मी तुम्हाला सांगतो, लवकरात लवकर वर नंबर दिसाला त्यावर संपर्क करा, मी सविस्तर सगळ्या डिटेलमध्ये गोष्टी सांगतो। बाकी आपला मोबाईलचाही क्लास अवेलेबल आहे, ज्यांच्याकडे PC अवेलेबल नाही त्यांनी मोबाईलचा नक्कीच क्लास घेऊ शकताय, तोही चांगल्या स्वस्त दरात अवेलेबल आहे। तर चला, तर आता आपण बिना घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूयात। तर भावांनो, मी तुम्हाला मागाशी म्हणलो की प्रॉपर जे काय आपलं आजचं ट्युटोरियल आहे हे मोबाईल प्लस PC दोघांसाठी आहे। तर ते कसं आहे, आता मी PCची स्क्रीन दाखवली, तर मोबाईलवर आणि PCवर कसं म्हणजे काय विषय, तर नक्की सगळं सांगतो प्रॉपर। तर आपल्या क्रोम ब्राउझरवर यायचं आहे, मोबाईलवाल्यांनी मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवर जावा किंवा गुगलवर जावा, आणि PCवाल्यांनी प्रॉपर PCच्या क्रोम ब्राउझरवर या, आणि इथं तुम्ही सर्च करा फोटोपिया। आता मी असं म्हणत नाही की मी फोटोपियामध्ये करावले म्हणजेच तुम्ही फोटोपियामध्येच करा। जे मोबाईल युजर आहेत त्यांनी पिक्सार्टमध्ये करू शकतात, इन्फिनिट पेंटरमध्ये करू शकतात, अजून भरपूर भरमसाठ ॲप्स आहेत। आणि जे PC युजर आहेत त्यांनी फोटोशॉपमध्ये करू शकतात। पण तुमच्या अशा कमेंट होत्या की दादा एकदम बेसिक ते ॲडव्हान्स डीप अँड डिटेलमध्ये मला समजून सांगा, नक्कीच हे मला करावं लागलं। ओके, तर फोटोपिया ॲप्लिकेशन ओपन केल्या म्हणजेच एक प्रकारे ही आता वेबसाईट आहे, ॲप्लिकेशनमध्ये पण तुम्ही इन्स्टॉल करू शकताय, ते आता तुमच्यावर आहे। या थीममध्ये तुम्हाला असा इंटरफेस येईल, प्रॉपर क्रोमवर ऑनलाईन चालणारी वेबसाईट आहे। तर नक्कीच ह्यावर आपण पहिल्यांदा साईज घेऊयात, न्यू साईज घेतोय आपण, प्रॉपर पिक्सल काढून इंचेस करायचं, इंचेस आणि 4x5 घ्यायची साईज, 4x5, आणि तर DIP म्हणजेच रिझोल्युशन येईल फोटोशॉपमध्ये। आणि तुम्ही काय करू नका, प्रॉपरली मी तयार कॅनव्हास आपल्या ह्याचा दिलाय, कशाचा, जर तुम्ही पिक्सार्टमध्ये करणार असेल तर म्हणजे एक प्रकारे स्कायचा दिलाय, तो ॲड करून घेतला तरी चालेल। 500 रिझोल्युशन प्रॉपर, 4x5 500 रिझोल्युशन उभा पाहिजे आपल्याला, तर हाईट जास्त आहे आपली बघा। ओके, क्रिएट केला, इझिलीरित्या आपला कॅनव्हास तयार झालेला आहे। Ctrl+0 दाबतो, मी जे काही क्लिक करतोय तो तुम्हाला इथे दिसाले बघा। ओके, ही एक खासियत, हे चेक करून घ्या, इथं मी जे काय लेफ्ट क्लिक राईट क्लिक संपूर्ण चेक करून घ्या। ओके, त्यानंतर आता आपण एक एक गोष्टी ॲड करायला जाऊयात प्रॉपर फाईलमधनं। प्रॉपर आता एक आपण ओपन करूयात, आता मी ते फोल्डरमध्ये काही मटेरियल काढले, तर तेच आता मी घेतो इथनं, बड्डे मटेरियल प्रॉपर सिनेमॅटिक बड्डे मटेरियल। ओके, डन। तर ह्या थीममध्ये आपण आपलं जे काय पहिला मुद्दा आहे तर तो आपण ॲड केला आहे। नक्कीच आता ह्याला आपल्याला मारायचा इफेक्ट, हे असंच हाय असंच ठेवायचं नाही प्रॉपर।
तर पहिल्यांदा आपण ॲडजस्टमेंटमध्ये जायचं. आता 2 प्रकारे ॲडजस्टमेंटमध्ये तुम्ही मारू शकताय. जर तुम्ही कन्वर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट केला असला प्रॉपर इथं फिल्टरमध्ये जाऊन कन्वर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट करू शकताय फोटोशॉपमध्ये आणि इथनं राईट क्लिक मारूनही तुम्ही इथं कन्वर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट आपल्या फोटोपेमध्ये करू शकताय. तर तसं केलं तर इथनं इमेजमधनं ॲडजस्टमेंटमधनं तुम्ही व्हायब्रन्सी सॅच्युरेशन ते ॲडजस्ट केलं तर फोटो फिल्टरमध्ये ते ॲड होते, म्हणजेच एक प्रकारे ते मर्ज होत नाही. तर त्यापेक्षा भारी काय इथनं तुम्ही ॲडजस्टमेंटमध्ये इथनंच घ्या. तर आता मी काय घेतो ह्यू अँड सॅच्युरेशन, म्हणजे मला सॅच्युरेशन पण कमी करायचं आहे आणि लाईटनेस पण कमी करायचा आहे. तर मला आता डार्क थीम करायची आहे ना, तर त्यामुळे सॅच्युरेशन आपण डीपमध्ये मायनस केलं आणि त्यानंतर लाईटनेस पण आपण जरा डाऊन केला. ओके डन, संपला विषय. त्यानंतर आता आपण पुढे जाऊयात. आता हे एक प्रकारे बेसमेंट म्हणजे बॅकग्राऊंडच्या वर आपण इफेक्ट मारला, त्यामुळे याला काही क्लिप करायची गरज नाही. पण ह्याच्यानंतर जर तुम्ही जे काही पर्सनल इफेक्ट मारणार असला कोणत्याही लेअरला तर त्याला क्लिप करावं लागते. ओके, क्लिपचं ऑप्शन प्रॉपरलीरित्या राईट क्लिक मारला तरी तो तुम्हाला क्रिएट क्लिपिंग मास्कचं ऑप्शन येईल आपल्या फोटोशॉपमध्ये आणि इथंही. ओके, चला तर पुढील मुद्दा ओपन करतो मी. तर ही आपण हॅपी बर्थडे अशी घेतलेली टेक्स्ट आहे. तर ही प्रॉपरलीरित्या मी इकडे ॲड करून घेतो सिनेमॅटिक सेक्शनमध्ये, प्रॉपरलीरित्या इथं आलेले आहे. तर आता याचा ब्लेंड मोड फक्त चेंज करायचा, आपला ब्लेंड मोड चेंज करायचा ओव्हरले चेंज केला की प्रॉपरलीरित्या एकदम बेसिक ते ॲडव्हान्स सगळं होऊन जाते. तुम्हाला कितपत मोठं करायचं आहे कितपत बारकं करायचं आहे हे सेट करून घ्या इझिलीरित्या, एकदम परफेक्ट. अनलाईक जर ते प्रॉपरलीरित्या हे वालं तर याचा ब्लेंडिंग ऑप्शन्स जरा ऑन करून का नाही, ब्लेंडिंग ऑप्शन्स तुम्ही जे काय बॅकग्राऊंड सेक्शन आहे ना, बॅकग्राऊंड सेक्शन हे ब्रेक करून अल्ट होल्ड करून ब्रेक करू शकता. आता हे मोबाईलवर जरा वेगळा विचित्र भाग पडतोय, पण नक्कीच तुम्ही चेक करायची PC वगैरे त्यांनी जरा आवडला ना प्रॉपर जे काय आपलं हॅपी बर्थडे लिहिलेलं आहे तर ते आपल्या बॅकग्राऊंडला म्हणजे स्कायला मॅच होऊन जाईल बघा एकदम छानरित्या. ओके डन, बघू शकता तुम्ही या टीममध्ये तुम्हाला काल असेल. ओके, Ctrl 0 दाबतो, त्यानंतर पुढील मुद्दा. हे बॅकग्राऊंड लेअर आपले ॲड झाली. त्यानंतर फाईल ओपन, पुढील मुद्दा. त्यानंतर आता इथं काही किरकोळ गोष्टी आहेत, जसं की जे काही एक्स्ट्रा गोष्टी ॲड होतील तर त्या मी घालवून घेत जावा प्रॉपर. हे न्यू प्रोजेक्ट हे मी घालवतो इथनं. मी डायरेक्टली त्याची साईज सांगितली आहे त्यावर घेतलं नाही, प्रॉपर मी म्हटल्याप्रमाणे स्कायच्या बॅकग्राऊंडवरच करावं. तर आता हे प्रॉपर आपण जे का आता ट्रेंड चालू आहे टेक्स्टला प्रॉपर जरा ब्रश थीम असं असते, तर त्या थीममध्ये याचा ब्लेंड मोड स्क्रीन केला की प्रॉपर जो का ब्लॅक सेक्शन आहे तर ते निघून जातो. ओके, या थीममध्ये बघू शकता, एकदम डन इझी. त्यानंतर फाईल ओके ओपन. त्यानंतर आता आपण चंद्र घेतला आहे प्रॉपर सगळ्यात पाठीमाग आहे तो, इथं चंद्र आपण घेतला आणि आता हे बॅकग्राऊंड लेअरला आले तरी बॅकग्राऊंड लेअर संपूर्ण वर टाकत म्हणजे प्रॉपर आपला चंद्र रिफ्लेक्टिंग वाटेल. काय केलं आपण या चंद्राला प्रॉपर स्पॉटलाईट्स त्याने ॲड करून प्रॉपर पाठीमागे ब्रशेस त्याने ॲड करून चंद्राचा जो काही कटिंग PNG घेऊन ते आपण ॲड केले. ओके डन, समजू शकताय तुम्ही. अशाच प्रकारे आपण आपल्या क्लासमध्येही शिकवत असतो एकदम सोप्या भाषेत एकदम डीपमध्ये. तर नक्कीच विचार करा भावांनो, कसं कुठनं मटेरियल घ्यायचं हे सांगितलं जाईल प्रॉपर आपल्या क्लासमध्ये. आता ह्यावर ट्युटोरियल पाहिजे का नको, नक्कीच आता नेक्स्ट आपलं ट्युटोरियल येणार ना प्रॉपर. तुम्हाला मी थंबनेलमध्ये 2 गोष्टी दाखवल्यात, त्याचा जो काय दुसरा नंबरचा जो काय बॅनर आहे तर त्याचं मटेरियल मी कुठनं घेतलं काय घेतलं हे सगळं सविस्तर समजून सांगणार आहे. तर त्यासाठी ह्या व्हिडिओला ढीक प्रेम द्या म्हणजे ते लवकरात लवकर ट्युटोरियल येईल. ओके डन. ते सगळ्यात मी वर घेतो. आता बघू शकता आपली बिल्डिंग ॲड झाल्या प्रॉपर चंद्राची इथं रिफ्लेक्टिंग आपण केले. पण आता आपल्याला ह्याला इफेक्ट मारायचा आहे. इफेक्ट आता मारायचा आहे ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन प्रॉपर ह्यू अँड सॅच्युरेशन मारती वेळी राईट क्लिक मारून क्रिएट क्लिपिंग मास्क करणं गरजेचं आहे. जर क्रिएट क्लिपिंग मास्क केला नाही तर मग सॅच्युरेशन जर तुम्ही जर अप डाऊन करायला गेला तर संपूर्ण ह्याच्या खाली जेवढ्या काही लेयर्स आहेत म्हणजेच जेवढे काय एलिमेंट्स आहेत तर त्याला संपूर्ण इफेक्ट बसणार आहे, हे विषय आहे. तर त्यासाठी राईट क्लिक मारणं आणि क्रिएट क्लिपिंग मास्क करायचं, म्हणजेच ह्याच्या अंडर म्हणजे ह्याच्याच बरोबर खाली जी काय लेअर असेल तर त्यालाच तेवढा प्रभाव दिसेल त्याचा. तर सॅच्युरेशन आपण डाऊन करूयात. ओके डन. त्यानंतर लाईटनेस पण आपण डाऊन केला. एकदम खतरनाकरित्या छानरित्या आपण एकदम परफेक्ट, जसं की फक्त आत्तापर्यंत आपण ह्यू सॅच्युरेशन वापरलं आहे, अजून भरपूर काही वापरणार आहे. जसं की आता तुम्हाला इथं फक्त डार्क थीम दिसाल्या, काळजी करू नका. ही जी काय डार्क थीम आहे आपल्याला नंतर चेंजही करता येते, एकच फक्त इफेक्ट मारून तेही तुम्हाला मी सांगतो. त्यानंतर फाईलमध्ये ओपन, पुढील मुद्दा. जसं की आता खाली जर आपण ब्रशी थीम ॲड केले म्हणजे जरा फॉग थीम लुकअप चांगला यावा यासाठी या दृष्टिकोनातून. तर इथं मल्टिप्लाय आपण करू शकतो, नाही सॉरी स्क्रीन करू शकतो प्रॉपर जरा, म्हणजे पाठीमागची जी काही गोष्ट आहे तर ती जरा मॅचेबल दिसेल या दृष्टिकोनातून. बाकी जे काही एक्स्ट्रा आपण ॲड करत चालू आहे तर ते घालवून टाकायचं. फाईलमधनं ओपन केला आपण, पुढील मुद्दा. त्यानंतर आता जे काय नाव आहे तर ते ॲड केलं. हे काय सिम्पल आपण कॅलिग्राफी केल्या, बघू शकता तुम्ही जसं की केवढा प्रभाव पडला बघा. जे काय पाठीमाग आपण पार्टिकल्स ॲड केलं तर हे भरपूर छान दिसतात यात. तर Ctrl 0 दाबून पुन्हा एकदा मी सेट करतो आहे त्या ठिकाणी. पुढील मुद्दा हे संपूर्ण जसं की ह्या ज्या काय गोष्टी ते नाही एकदम डीपमधले इफेक्ट हे मी तुम्हाला नेक्स्ट ट्युटोरियलमध्ये सांगणार म्हणले. ओके, जे आपलं पुढचं ट्युटोरियल येणार आहे. पण ह्या ट्युटोरियलचं लाईक टार्गेट किती आहे तुम्हाला सांगितले, 1000 लाईक टार्गेट आहे. ओके, नक्कीच कंप्लीट करा.
त्यानंतर फाईल ओपन. पुढील मुद्दा जरा झाडाची थीम घेतली आपण, जरा छान युनिक दिसावं या दृष्टिकोनातून. आता हे सगळ्यात खाली गेले, आपण हे सगळ्यात वर घेऊयात. रिसेंटली आता ह्याला आपल्याला इफेक्ट मारणं गरजेचं आहे, तर त्यालाही ह्यू सॅच्युरेशन राईट क्लिक मारून क्रिएट टिपिंग मास्क आणि सॅच्युरेशन डाऊन 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 आणि त्यानंतर लाईटनेस प्रॉपरली त्या डाऊन बघू शकता. ओके डन. तर त्यानंतर पुढील मुद्दा आपला आपण फायर घेतल्या, फायर सेक्शन हे आपण ॲड करूयात इकडं एकदम या थीममध्ये. त्यानंतर ह्यालाही आपण प्रॉपरलीरित्या इफेक्ट मारूयात छान प्रकारे. इफेक्ट मारण्याआधी प्रॉपर जरा आपण ह्याचा ब्लेंड मोड चेंज करूयात तिथं स्क्रीन, म्हणजे आपला फायर फक्त राहील. आणि त्यानंतर इफेक्ट मारतो मी जरा उगाच युनिकवाला. आता 2 इफेक्ट मी मारू शकतो, एक म्हणजे व्हायब्रन्सवाला मारीन मी जरा क्रिएट क्लिपिंग मास्क, म्हणजे जरा ते उठून दिसेल त्या दृष्टिकोनातून. आणि दुसरा मारणार आहे मी जरा ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट जरा वाढवायचा आहे मला. ह्याला आपण क्लिपिंग मास्क करून घेऊयात एकदम छान. ओके जरा तरी तुम्हाला फरक बघायला भेटला असेल नक्कीच. त्यानंतर पुढील मुद्दा ओपन. प्रॉपर जरा काहीतरी आपण आता हे पाठीमागच जाणार आहे, तरी पण मी घेतलं आहे, असू देईल नो प्रॉब्लेम, एवढा काय विषय नाही. इथनं आपण जरा ॲड करूयात ह्यू सॅच्युरेशन. ह्याला पण आपण करूयात क्रिएट क्लिपिंग मास्क. क्लिप केलं त्यानंतर सॅच्युरेशन डाऊन आणि त्यानंतर लाईटनेस पण डाऊन. ओके आणि त्यानंतर आता जरा या आपल्या ह्याची प्रभाव इथं पडायला पाहिजे, त्यासाठी मी जरा याचा टोन चेंज करणार आहे. टोन कसा चेंज करायचा, फोटो फिल्टरनं. फोटो फिल्टर लावला की इथं याला क्लिप करणं गरजेचं आहे. फोटो फिल्टरला क्रिएट क्लिपिंग मास्क, म्हणजे फक्त या दगडापुरतंच, म्हणजे जे काय असेल सेक्शन तर त्यापुरतंच ते मर्यादित राहील. जर एक्स्ट्रा वाटत असेल तर नक्कीच तुम्ही याची इंटेन्सिटी दिन कमी करू शकता ऑपोसिटीच्या माध्यमातून. ओके डन. त्यानंतर ओपन. पुढील मुद्दा आता आपण प्रॉपर कट्टा घेतला आहे पाठीमाग आपल्या मॉडेलच्या लावण्यासाठी, तर ते आपण ॲड करून टाकूयात. आणि ह्याला पण आपण लावूयात एकदम खतरनाकरित्या ब्लॅक अँड व्हाईटवाला इफेक्ट. ह्यू अँड सॅच्युरेशन चांगल्या प्रकारे वापरा, म्हणजेच एका टायमाला तुम्हाला सॅच्युरेशन कमी जास्त करता येईल आणि लाईटनेस पण ॲडजस्ट करता येईल. ओके आणि जर तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट मारला मग तिथं प्रॉपर जरा प्रॉब्लेम होऊ शकते. कॉन्ट्रास्टमध्ये जावा, ब्राईटनेसमध्ये जावा, हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्यासाठी म्हणलं मी त्या थीमचा वापर करा. आणि त्यानंतर जरा मी याला फोटो फिल्टर लावतो, नाजूक असा फोटो फिल्टर लावतो, छान दिसेल. 0 करतो आणि त्यानंतर जरा 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 वाढवत जातो. संपला विषय. एकदम छान प्रकारे आपण ॲडजस्ट केले. त्यानंतर पुढील मुद्दा मॉडेल आपला मेन इफेक्टचा मॉडेल प्रॉपर बघू शकताय, एकदम खतरनाक आणि एकदम नाद. मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, वेट या टीममध्ये. तर मॉडेलचं तुम्ही केस बघा भावांनो, कसा इफेक्ट मारला आहे मी, खतरनाक आहे की नाही. ओके एकदम विषय हार्ड ऑइल पेंटवाला, एकदम नाद आता ट्रेंडिंग आहे. तर देऊ आवडला की नाही नक्कीच कमेंट करून सांगा. सगळ्या सविस्तर गोष्टी नेक्स्ट ट्युटोरियलमध्ये सांगेन मी, काळजी करू नका. तर या टीममध्ये रिफ्लेक्टिंग आता हे भरपूर जरा युनिक काम होतं, तर त्यामुळे मी लगेच मर्जेवर दिलं आहे ते. ओके डन. त्यानंतर पुढील मुद्दा पक्षी आपण घेतल्यात. पक्षी आपण प्रॉपर ॲड करूयात एकदम बेसिक ते ॲडव्हान्स. आता हे सगळ्यात खाली गेले, हे आपल्याला सगळ्यात वर घेणं गरजेचं आहे. आणि ह्याचा ब्लेंड मोड चेंज करायचा आपल्याला मल्टिप्लाय, म्हणजे आपलं फक्त पक्षी राहतील. जो का व्हाईटवाला मुद्दा आहे तर ते निघून जाईल. बाकी सगळे जे काय मी एक्स्ट्रा कॅनव्हास ओपन केला तर ते सगळं मी हाईड म्हणजे डिलीट करून टाकतो, काय एवढा विषय नाही. त्यानंतर ओपन. पुढील मुद्दा जरा खालनं आपण मॅचिंग केलं आहे, म्हणजे ग्रॅडियंट PNG ग्रॅडियंट लावला आहे, तो तुम्हाला इथनंही लावता येतो एकदम इझिलीरित्या. हे मॉडेलच्या वर असणं गरजेचं आहे, प्रॉपरलीरित्या बघू शकता. एकदम नाथ एकदम खतरनाक, म्हणजे जर पार्टिकल्स पण आहेत PNG ग्रॅडियंट विथ फॉग सेक्शन. त्यानंतर पुढील मुद्दा जरा वर झाड लावले आपण आणि त्याचा पण जरा आपल्याला काही गोष्टी ॲड करायचे, ॲडजस्ट करायचे. जसं की ते आपण बघूयात जरा ह्यू अँड सॅच्युरेशनच्या माध्यमातून. क्लिप करा, इथनं पण डायरेक्ट क्लिप करू शकता बघा. डन बास. ओके एकदम नाथ, एकदम परफेक्ट, एकदम खतरनाक. आणि त्यानंतर लास्टचा मुद्दा मग काही जरा टचअप आहे आपल्या टेक्स्टिंगमध्ये, तर तो ॲड झाला की आपला बॅनर एकदम तयार हो, एकदम विषय हार्ड, एकदम खतरनाक बघू शकताय. ओके डन. तर या टीममध्ये मी तुम्हाला संपूर्ण बेसिक ते ॲडव्हान्स समजून सांगितलं आहे. तर ह्या टीममध्ये आपला संपूर्ण बॅनर तयार झाला आहे. एक्स्ट्रा तुम्ही वाढवू शकताय, व्हायब्रन्स, कॉन्ट्रास्ट, ब्राईटनेस अशा टीममध्ये वाढवू शकताय. बाकी काय करायची गरज नाही. तर याची मी तुम्हाला फ्री PSD फाईल देणार आहे, एडिटेबल आहे प्रॉपर. तर मी ती मोबाईलमध्येही ओपन करू शकताय आणि आपल्या PC मध्ये फोटोशॉपमध्ये ओपन करू शकताय. तर तुमच्यासमोरच मी फाईल सेव्ह ॲज PSD आणि प्रॉपर मी तुमच्यासमोरच PSD सेव्ह करतो. ओके डन.
चांगल्या प्रकारे सेव्ह झालेली आहे आपली PhD. हीच तुम्हाला याची मी देणार आहे विथ इफेक्टवाली. नक्कीच चांगल्या प्रकारे याचा यूज करा. आणि पहिल्यांदा आपण असं ट्युटोरियल केलं की ज्याची आपण PhD द्यालो चांगल्या प्रकारे बड्डे बॅनरची सॉरी. तर नक्कीच आजचा जर ट्युटोरियल आवडला असेल तर नक्कीच आजच्या ट्युटोरियलला लाईक करा. आणि जर चॅनलवर नवीन असलं तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईबही करायला विसरू नका. बाकी पिक्सल लॅबची आपण PLP फाईल पण दिल्या, तर नक्कीच फोटोशॉपची PhD आणि पिक्सल लॅबची PLP या टीममध्ये तुम्ही चेक करून घ्या. बाकी क्लासही लक्षात ठेवा भाऊंनो, भरपूर जास्त ॲडमिशन वाल्यात, फास्ट ॲडमिशन वाल्यात आणि भरपूर ढीक प्रेम दाखवता, यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन डन करा, कारण का भरपूर कमी वेळ उरला आहे. 11 तारखेला येते आपली बॅच चालू होणार आहे, म्हणजेच रविवारी चालू होणार आहे बॅच. जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर बिंदास ॲडमिशन करून टाका. सगळं सविस्तर मी तुम्हाला समजून सांगतो, बेसिक ते ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी आपण घेणार आहे, लक्षात ठेवा. तर आजचं जर ट्युटोरियल आवडला असेल तर नक्कीच आजच्या ट्युटोरियलला लाईक करा. आणि जर चॅनलवर नवीन असलं तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाकी भेटू लवकरच आपण एकदम चांगल्या विशाळ नाद व्हिडिओमध्ये. तोरबाय काळजी घ्या. टेक केअर. लव यू ऑल. टेक प्रेम. बाय. धन्यवाद.